साखर दरवाढीवरून सामनामधून केंद्रावर हल्लाबोल करण्यात आलाय। साखर महागाई आणि मोदी सरकारचं पाप असं सामनामध्ये म्हटलं गेलेलं आहे। सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे ही दरवाढ झाल्याचा दावा करण्यात आलाय। चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये महागाईचा हा वणवा भडकलाय असं देखील सामनामधून म्हटलं गेलेलं आहे। साखरेच्या दरामध्ये झालेल्या दरवाढीवरून सामनामधून केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय। साखर दरवाढीला सरकारचं इथेनॉल धोरण जबाबदार असल्याचा आरोप यामधून करण्यात आलाय। तसंच साखर महागाई हे मोदी सरकारचं पाप असल्याचा घणाघातही केला गेलाय। दरम्यान सामनाच्या अग्रलेखामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। इथेनॉल धोरणामुळे साखर आणि इतर धान्यांचा तुटवडा होऊन जनतेला दरवाढीचा तडाखा बसेल हा साधा अंदाज जर सरकारमधील धोरणकर्त्यांना येत नसेल तर ते सरकारमध्ये बसण्यास नालायकच म्हणावे लागतील। मोदी सरकार भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा अंदाज छाती ठोकपणे सांगते, परंतु आपल्याच इथेनॉल धोरणामुळे साखर टंचाई होईल आणि साखरेची न भूतो न दरवाढ होऊन सामान्य जनतेची गणपती नवरात्रोत्सव कडू होतील हा साधा अंदाज मात्र विश्वगुरूंना येत नाही। मोदी सरकारचा कारभार हा असा अंदाजपणे सुरू आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेलपासून सोनं चांदीपर्यंत, गुळ साखरेपासून दूध कांदा बटाट्यापर्यंत, रिक्षा टॅक्सीपासून एसटी पर्यंत दरवाढीचा वणवा पेटलेला आहे। त्यामध्ये सर्वसामान्यांची होरपळ होतीये। मोदी सरकारचेच हे पाप आहे असं सामनामधून म्हटलं गेलेलं आहे।